एक गांवा भितरी नव तरुण वास करता आशिल्लो. सहजानुची मस्तीतले शिक्षण त्याने घेतिले. बरे उद्योग बीची तो तरुण करता आशिल्लो. सहजानुची तेगेली उद्योगाक रजे दिवस आयलेची. अशें हांव न्हू खंय तरेची प्रवास करून येवका म्हणजे दृश्टिकोनाचेरी तो तरुण तेगेले थोडे पयशांनी घेवन न्हू सुटलो. प्रायः थोडेची पयलीचे कथा हे वता आसा. मार्ग मध्ये एक नदी येवन गेली. नदी पार करून तेणें तेरिकन वचका अशें हांव न्हू हेणें न्हंय दड्या पावो पर्यंत सामान्य दनपारची वेळ. अशें हांव न्हू दोनी कार हांगा तसलो लोकांक घेवन न्हू तेरिकन पावयला. पावोंक घेवन तो तेरिकने आसा. हांगा एकलोच येवन पावला. तारुण्याची उमेदी वची गडबडी अशें हांव न्हू ताका चप्पल मान आपयता आसा यो म्हाका त्या ठिकाणी वच केला तूं येवन म्हाका पावोवन दी म्हणून. प्रायः दोनीचे ते संदर्भाचेर जेवणा टायम तेगेले. सहजान एकलो एकलो आसले पावो येतना जाल्यारीची ही गेले विशेश जाल तसले पोशाक पळोवंक गे न्हू बरो म्हण सांगे न्हू तो दोणी कार थन दोणी हे दडा घेवन येता. दडा घेवन न्हू ह्यो एकलोची ह्याक बसूंक घेता. बसूंक गे न्हू आनी ताका पालयेचे मागीर तरी दोणी मारची सुरवात करता. प्रायः ते नवयुवकाक एक नमुने उमेदी उत्साह आपणाक उट्टू गुत्ता आसा म्हणटा एक तसले एक विशेश जाल तसले उमेदी अशें हांव न्हू सहजानुची तो दोनी काराक विचारता आसा आतां टायम कितें जालो तो गुतास कितें म्हणून. सहजानुची दोणी मारतना सांगले आमकां हे टायम जेवणा टायम प्रायशः जेवणा टायम जाल्ले दिसता दनपारचे म्हण सांगे न्हू तो सांगता आसा दोणी मारतलो. तेन्ना ह्यो तरुण सांगता करेक्ट सांग कितले जाले म्हणून. ते म्हाका कांय गुतना पळय मागीर वाच म्हणटा येद्दा व्हरता वाच तेगेली हाती बांद पासून घेवन आसा. हे टायम पळयवीत जाल्ले वेची एक अभिमान. त्यान सांगले वाच पळयचें म्हाका कांय कळटना. अयो वाच पळयचें कळटा तुका तुगे जिवनाचे काल भाग वेस्ट जाले म्हूण सांगे न्हू ह्यो तरुण ताका सवता आसा. जाल्यारी दोणी मारतले न्ही अंबिगांनी कसले मनाला हांवें घेतलो ना. मना भितर हांसलो तो तशी मुखार वता आसा. आनी थोडे वेळ जाले. प्रायः शिकिल्ले एक लोकांक एक रोग उरता. ताका कळलेलें कितें लोकांक दाखयका म्हणून ना दुसरें कांय कळनाशी करका म्हणून नाजाल्यार आपूण व्हड म्हणचे व्यक्त करका म्हणचे सहजान हें शिकिल्ले लोकांक एक रोग ते एक अशें जावंक न्हू उगी बसूं जालें ना ताका. तेन्ना सहजानुची विचारले तुका गणित ज्ञान आस कितें लेखपत्र गुत्तास कितें तुका थोडे तरी तूं वाजून गिजून घेतलें कितें म्हणून. तेन्ना हें सांगता पळय सान आसतनाची मागीर बाप्पा गेलो. कुटुंब पोशण करची जबाबदारी म्हाका कोण गेले. अशें शालेय वता आसले वेवस्थे म्हाका मेळना. अशें हांव शालेय बी गेलो ना. गणित ज्ञान बी म्हाका ना. इतलें कित्याक म्हाका गणित घेवन कितें करचें आसा. साकंडन सांजे पर्यंत तुमचो तसलो लोकांक हे दिकांतन त्या दिकांनी त्या दिकांतन हे दिकांत घेवन वता.
कितें 4 पयशे मेळटा तुनी सामान हाडटा, जेवण करता, न्हिदता आनी परतून फाल्यां उठता आनी अशी करता, सामान हाडटा, न्हिदता. आतां गणीत कोणा जावका? कितले खर्च जाले, कितले आयले, कितले खर्च करक आशिल्ले ते लेख करतले गणीत जावका. म्हाका तेजे अवश्यकत ना. आयले खर्च केलो, जीवन करता गेलो अशें सांगे न्हू. ते खंयचें शिकलो ना म्हणून सहजानुची तो व्यक्त करता सदोणी मारतलो अंबीग. तेन्ना ह्यो तरूण सांगता, अय्यो तशें म्हळ्यार तुगे जिवनाचे अर्ध भाग वेश्ट्यांक गेले, व्यर्थ्यांक गेले म्हणून. दोणी मुखार वता आसा इतले कची ह्यो तरूण उगी रावल ना. आनी परत प्रश्न करता आसा, वचो वाजो कळटना, टायम पळयचे कळटना उरो. देशा प्रधानमंत्री कोण म्हणून गुतास तुका, राष्ट्रपती कोण म्हणून गुतास तुका म्हणून पुन्हा प्रश्न करता आसा. तेन्ना ताणें सांगलें, कोणाली नांव आयकता तुमगेले तसले लोक, अनेक लोक दोणी बसून उलयता उरताची. कोणकी राष्ट्रपती, कोणकी प्रधानमंत्री सांगलें आयकले जाल्यार करेक्ट तेगेलें नांव म्हाका गुतना, सुमो तेगेलें नांव गुतना, ते बद्दल म्हाका कल्पना ना म्हूण सांगून सहजानूय हांव सांगता आसा. तेन्ना सांगता, भारताचे राष्ट्रपती नांव तुका गुतना, प्रधानमंत्री नांव तुका गुतना, तशें म्हळ्यार तूं भारता उरनूची अर्थनाशीची अशें तुगेल्या जिवना भितर मुक्काल भाग व्यर्थ केले म्हूण सांगून ह्यो तरूण ठेवीन सांगता आसा. दोणी तशी मुखार वता आसा. तेन्ना दोणेकार सांगता, तूं अनेक कितें प्रश्न करून म्हाका नानाशी तसली विचारता आसा, उगी त्रास दिता आसा. तुका कितें जावका? हें दोणीतन त्या ठिकाणी वचका, उगी बसले पुरशील तुये, कितें तूं हें नाशिल्लें उपटाळ करता आसा, म्हाका त्रास दिता आसा, थोडे वेळ उगी बस म्हूण सांगे न्हू. ताका समाधान सांगता. तेन्ना दुसरें कांय वाट नासतना हात मानून घेवन ह्यो युवक दोणी उंच बसता. दोणी न्हंये मध्य मध्य येता आसा. अचानक जावं गे न्हू बिरगाळी, सुर्या वता. केन्ना बिरगाळ सुरू येता की नदी भितर सहज जालें तसले पाळयेची सुरवात जाताची. तेन्ना दोणी हालचे लागता. प्रायशा अंबेग मस्त प्रयत्न करता दोणी तटस्थान दवरका, दोणी आरामशे त्या देडा व्हरका म्हणून. जाल्यार अंबेगान केल्लो तसले उट्टू प्रयत्नाची व्यर्थता वता. इतलेच न्ही, पाळाचे अब्बर जास्त जावंक गे न्हू, पाळाचे उदक दोणी भितर येवचें लागता. तेन्ना दोणी मारतले दिसता. आनी थोडे वेळ गेल्लेर प्रायशा दोणी उदक भरून गे न्हू दोणी मुळगोवचें सोडटा. कांय करूंक शकना म्हणचे चिंतनेक तो दोणी मारतलो अंबीग येता. अंबिगे न्हू सहजानू ते एक युवक विचारता, पड मरे वार येवन गेले अचानक जावंक गे न्हू. दोणीक उदक येवचें लागला, दोणी डमाडोल जाता आसा. अशें जावंक गे न्हू. आतां कशें तरेचें हें दोणी कबस मुदलेली तुयी हांवें वांच्यो जावच ना. मागीर जिवना भितर मुक्काल भाग गेल्ले आतां आनी काल भाग कितके वांच्यो नासा. हांव प्रयत्न करतां ते उरो तूं बरो शिकला म्हूण म्हाका कळ्ळें. जाल्यार हांव तुका एक प्रश्न करता आसा, इज मारचें तुका कळटा की म्हूण. तेन्ना तो युवक सांगता, ना म्हाका तें कळटना. अय्यो रामा, तेची तुका कळटना. मागीर जिवन तरेची मुक्काल भाग गेले आनी काल भाग वांचून आसा. ते काल भाग निमित्त हांव आनी जास्त वांचूं शकता. जाल्यार तुका इजूग कळटना म्हणजे आसलेली प्राय तुगेलें जीवन उरतें गेल्लें अशेंचें म्हणटा. ठपणे नदी उरता, इज मारता मारता दडा येवन पावता. जाल्यार हे तरूण उदका भितर मुळगूंक घेवन थंय जीव काण घेता म्हणजे कथा आमकां कळटना. हुंतू भितर अनेक कितें संदेश आमी घेवका. ते म्हळ्यार मनुश्य केन्ना अहंकार करता, मनुश्य केन्ना आपणालेची म्हणटा ठिवी दाखयचे वता. ते ठिवी सहजानुची परमात्मा सहन करतना.
कोणा कडेन कोण अहंकार दाखविता म्हणजे प्रश्न मागील गोर करता आशिल्लेची. अहंकारे कडेन अहंकारान उलयवीत खंय? अहंकारे कडेन अहंकारान उलयवीत. अहंकार नाशलो कारण अहंकार उलीचे गेलेली ते अहंकार माती खान वतले म्हणून ते अहंकार बांदना म्हणून तशी जाल्ली हांगा आतां. हेक अहंकार भर नासा हांव उट्टू कळटा आशिल्लो म्हाका उट्टू गुत्त आसा हांव सर्वज्ञ म्हणून ते निरअहंकारी कडेन उलयचे गेला कितें जातलो. इतलेंच न्ही जिवनाचे भितरी आमी एक शिकून उरकेता इज मारचे. हें इज मारचे तरी कळ्ळें तरी आमकां गुतनाशें उरलेली आमी जिवना भितरी हें कितें संवसार म्हणजे नदी आसा आमी पार करूंक शकना म्हणजे सत्य आमी कळून घेवं केलां. ताका आमगेले गुरू केन्ना म्हणटा उरता आशिल्लेची हें संवसार म्हणचेची एक न्हंय रे. हे न्हंये भितरी परमात्मानी हें शरीर म्हणजे दोन जीण आमकां धाडलेलां. हे न्हंये भितरी संवसार म्हणजे न्हंये भितरी परमात्मानी हें शरीर म्हणजे दोन जीण आमकां धाडलेलां. हे दोनी हे संवसार म्हणजे नदी आमी पार करता. हें शरीर म्हणजे दोनी गे न्हू हें संवसार म्हणजे नदी कितें आसा आमी तें पार करून त्या दिकान वचका. ते पार करून वचका अशी उरलेली आमकां इज मारचें ज्ञान उरका. खंय कशें उरका कशें चलका कितें कलेरी संवसार बी न्हू हांवें संवसार पार जे वयता म्हणजे ज्ञान म्हणजे कितें कले आसा तें ज्ञान म्हणजे कलेची इज मारचे. तसली एक अद्भुत याची शक्ती खंयच्या मनशाक हें ज्ञान म्हणजे इज मारची कल उरता तो मनुष्य मात्र संवसार नदी दांडचे शक्ती नाश उदेरी मनुष्य संवसारा भितरी मरता पुन्हा आनी जन्मा येवचें पडटा आनी संवसारा भितरी मरता. तिगे जीवन जन्मना चक्रा भितरी फिरता वता वयना तो कसल्या कदा जन्म आयलेलो ते जन्माची सार्थकता ताका कळून घेवचें जावच ना म्हणून खंडीच्या न्हू. हे आचार्य शंकर हेजी कथरेची प्रायशः थिंगेले भज गोविंदम स्वता भितरी आमकां सगळ्या काकाची त्यांनी सांगता आसाची कृपया पारे पाही मुरारे म्हणून सांगेन. भव संसारे खलो दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं. यह संसारे खलो दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. पुनरपि जननं पुन्हा पुन्हा आमी जन्मा घेता आसाची. पुनरपि मरणं जन्मा घेतलेवे आमी जन्मा घेतली तशी उरलेवे ना पुन्हा पुन्हा मरता आसाची. तशी मोड आनी पुन्हा कितें जातवे आमी ना. पुनरपि जननी जठरे शयनं पुन्हा आनी जन्मावच्याक आमी प्रारंभ करताची. अशी आमगे कितें संवसार चक्र आसा हें पुन्हा पुन्हा फिरता आसा. म्हळ्यार आमी संवसार जन्म आयला हे संवसारा मध्य मरता आसाची. संवसार ते पार अधिकार वचचे शक्य येता आमचे कडेन. संवसार ते पारा भितर परमात्मा आसा ते परमात्मा पावचेक आमचे कडेन जाता ना. अशें तिणें म्हणचें कितें कृपया पारे पाही मुरारे. हे भगवंता तुची म्हाका अंबीक जानू त्या दडाहून पावय तुचे रक्षण करी म्हणून प्रार्थना करता आसाची. अशी आमगे न्हू प्रायः संवसारा भितर केन्ना आमी जन्म आयल्याची तेन्ना कितें भगवंतान ज्ञान दिलां ते ज्ञाना वापर आमी उपयोग करूंक न्हू. जर आमी प्रपंच बरोबरी परमार्थ बी साधन करता गेलेली आमी खंडीच्या न्हूची ते संवसाराचे अनेक दडाक परमात्मा देखून आमी वचून पावचे शकताची. ते कळले आमी कितले पर्यंत आत्मसात करून घेवच ना. ते कळले कितले पर्यंत आमी स्विकार करतना तेन्ना पर्यंत आमगे जिवनांतनी आमी मुक्त जावचें शक्य जावच ना. अशें जावंक न्हू आमी सगळ्यो लोकांची संसार करचे बरोबरी आमगे ते दडा वच्चे तरी ज्ञान म्हणजे कितें एक अद्भुत असले कले आसा ते ज्ञान दिवपा कलेनी आमी परमात्मा पावचे तरी प्रयत्न करता उरता. तेजे खातीरची आमगे म्हालगड लोकांनी आमकां सगळ्या लोकांक एक उपदेश केले ते म्हळ्यार तूं संसार करी संसार करता करताची परमार्थ बी साधन करी म्हणून. संसार सोड करी म्हणून आमकां कोणा सांगलें ना म्हालगड लोकांनी. संसार सोड गे न्हू हिमालया धांवन वची तूं थंय वचून तपस करी म्हणजे कोणें म्हालगड लोकांक सांगलें ना. आमगे म्हालगड लोकांक सांगिल्लें कितें संवसारा बरोबरी
परमार्थ बी साधन करता वची परमात्मा ध्यान अनुष्ठान संध्यावने देवपूजा सहस्रनामादी पठन भजन हे करता वची ते करता गेले निमित्त तुगे जीवन बॅलन्स येता तुका इज मारचे कले आयले म्हणजे की हे सगळे करता करता तो संसार करता वता तेन्ना सहजानूची संसाराचे कितें सागर आसा नदी आसा तूं दांडचे शकता तो परमार्थ पावचे शकता म्हणजे तत्व आमगे भालगड लोक सांगता आसाची अशें आमगे न्हू आमी हे मानव जन्म आयिल्ले नंतर केवळ शिक्षण घेतले केवळ दुड्ड केल्ले मंत्रपणाक नानाशी तसले चिंते भरून घेतले चिंते भरून एक दिवस चिते भितर चडले म्हणजे असलेली आमगे जीवन सार्थक जावत ना तेकाची आमगे भालगड लोकांनी एक वेवस्थे हाडिला साना संतर्गेनूची चेड्याक एक बरे संस्कार दिवका देव गुरू समाज आपलो लोक म्हणजे भावनेगली भितर फरका दिवसाची देवा पांय पडची एक पद्दती तांकां ल्हान आसतना घालून दिवका देवता स्तोत्र शिक तांकां जालें तितले देवा बद्दल श्रद्धा भक्ती जागृत करका केन्ना तांकां उपनयन जाता तेन्ना तांकां एक व्हड जबाबदारी म्हणजे संध्या वंदन करचें देवा पुजा करता आसलेक वेवस्थेक तांकां आमी लायन दिवका तेजे बरोबरी केन्ना तेणी गृहस्थाश्रम स्विकार करताची तिनी थंय दुड जोडचे बरोबरी देवाल पुजे बरोबरी अचिती सत्कार करका सत्संग वचका जालें तितले बरें काम करचेक तेणी कितें जोडताची तेजे सहयोग दिवका केन्ना मांतरपण येता तेन्ना सगळे जबाबदारी कितें आसा चेडा वयसून घेनू चेड कशें चलता आसाची तें पळोवन घेनू तांकां खंय खंय टायम मार्गदर्शन दिवका त्या भाशेन दिता दिताची परमात्मा भितर जास्ती जास्त टायम काडता वचका केन्ना मनुष्य हे रितीचें जीवन शैली जावन घेता वता तेन्ना खंडीच्यानूची तो परमात्मा पावचेक शकता भगवंत गीते भितर आमकां सांगता अंत्यकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम म्हणून भगवंताल स्मरणे आमकां अवश्यान केन्ना येवंक म्हणल्यार अंत्यकाला भितर येवंक खंय आमी मरता आसतना परमात्मा स्मरण आमकां येवंक खंय ते मरता आसतना परमात्मा स्मरण येवंक कशें उद्देरी आमी ते केन्ना तेन्ना प्रारंभ करता प्रयत्न सुरवात करता आतां तेणी सुरवात करता न्ही वयते आतां तो सुरवात केल्या मात्र अंत्यकाला तेगे स्मरण येवचें शक्य ना नाश उदय तेगे स्मरण येवच ना आमकां आमगेले गुरूनी केन्ना म्हणचे आशिल्ले मनुश्याक कितें जावो पेट्टी जावो तो पडो पयलीं ताणें खंयचे शब्द घेता तो आमा म्हणटा कित्याक आमा म्हणटा बापा कितें म्हणटना आका कितें म्हणटना अणा कितें म्हणटना पयशे कितें शब्द ते चिंतने वयता ताणें दिवन आयले तेन्ना पयशे बी शब्द तेणें तेचीची आम्मा म्हणचे शिकून आयलो तो जन्माक अशें कितें येवो फस्ट तेगेले तोंडांतल्यान येवचें नांव कितें आम्मा म्हणोवची अशीची आमी जिवनाचे अंतीम घट्ट वता आसतना परमात्मा याद तरी आमकां जास्त येवंक जाल्यार परमात्मा स्मरणे आमी जास्ती करता वचका सान आसतना थोडे आमी तेजे बी घाण घेनू सावकाशी चिगर हाण घेनू आमी ते केन्ना वाडयता वताची तेन्ना खंडीच्यानूच परमात्मा स्मरण आमकां येता तन्मूलक आमगे जीवन धन्य जाता अशें आमगे न्हू संवसार म्हणजे कितें हे नदी आसा हे नदी पार करचेक हे मनुश्याक आमकां एक अद्भुत जाल तसले वेवस्थे ज्ञान दिलें आसा भगवंतानी ते ज्ञाना उपयोग करून न्हू संवसार बीच आमी साधन करया परमार्थ साधन करता करताची आमी केन्ना जिवनाची अंतीम गोर जाल तसले परमात्मा पावताची तेन्ना आमगे जीवन धन्य भव्य दिव्य जावचें शकता अशें आमगे न्हू ते स्थिती भितर आमी सगळो लोकांक जीवन वच्यो आमी सगळो लोकांची जिवनाचे लक्ष तसले परमार्थ साधन करता वचा संवसाराचे कितें सागर आसा नदी आसा आमचे सगळो लोकांची दांटाशी जावं म्हणजे एक विशेष मागणी श्रीदेवीले चरणावने भितर करचेक इश्ट करता आसा.